बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ती ठाकरे बंधूंची। 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले। विजयी मेळाव्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची गळाभेट झाली। एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय असं उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं। दोन्ही ठाकरेंनी एकत्र राहण्याची घोषणा केली आहे। राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याची घोषणा केली। परळीतल्या मेळाव्यात दोन्ही ठाकरेंनी ही घोषणा केली। मेळाव्याच्या सुरुवातीला दोन्ही ठाकरेंनी एकत्र चर्चा केली। त्यानंतर दोघे भाऊ स्टेजच्या दोन्ही बाजूनी स्टेजवर आले। दोघांनी एकमेकांना आलिंगन देत उपस्थितांना हात उंचावत अभिवादन केलं। त्यानंतर राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावर भाषण केलं। जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी केली। बाळासाहेबांची इच्छा पूर्ण व्हावी असंही राज ठाकरे भाषणाच्या शेवटी म्हणाले। राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं। आमच्या दोघांमध्ये जो काही अंतर, उद्धव ठाकरे यांनी सुद्धा फडणवीसांवर टीका केली। मोदी, शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली। उद्धव ठाकरे यांचं भाषण संपल्यानंतर पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येत उपस्थितांना अभिवादन केलं। त्यानंतर दोन्ही ज्युनियर ठाकरेही स्टेजवर एकत्र आले। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी एकत्र येत सर्वांना अभिवादन केलं। मेळाव्याच्या शेवटी दोन्ही ठाकरे परिवार स्टेजवर एकत्र आले। तर विजयी मेळाव्यामध्ये दोन्ही ठाकरेंनी एकत्र राहण्याची घोषणा केली। बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकार व्हावं असं राज ठाकरे म्हणाले। आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे। पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्त्वाचं आहे। सन्माननीय उद्धव ठाकरे
आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तर एकत्र येण्यावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना टोला लगावलेला आहे. आमच्या दोघांमधला अंतरपाठ अनाजीवंतांनी दूर केला असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं असं राज ठाकरे म्हणाले. यावर फडणवीसांनी सुद्धा पलटवार केला आहे. मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या, आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं. श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील. त्यांनी बोलत असताना आमच्यामधला अंतरपाठ आज दूर झाला असं म्हटलं. अंतरपाठ हे साधारण नवरा आणि नवरीमध्ये दूर होतो. तर मला एक कळलं नाही की बाबा नवरा कोण आणि नवरी कोण. आणि साधारण उद्धव ठाकरेंच्या हालचालीवरून जनतेला कळालं असेल की नवरी नेमकं कोण. ठीक आहे, आता शेवटी उपमा देऊन आम्हालाही लांबून उद्धव ठाकरे अफजल खानच दिसतो, तसाच आहे. हिंदू आणि हिंदुस्थान मान्य, पण हिंदीची सक्ती मान्य नाही असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. तर ठाकरेंच्या भाषणाला फडणवीसांनी रुदालीची उपमा दिली आहे. नवीन एक टुमणं काढलं, 1 नेशन 1 इलेक्शन. म्हणजे हळुवारपणाने हे सगळं काही एक 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 करत हिंदी, हिंदू, हिंदुस्तान, हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे, पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही किती कमिट्या करा, हिंदीची सक्ती तुमचे 7 पिढ्या उतरल्या तरी आम्ही लावू देत नाही. मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या, हा मराठीचा विजय उत्सव नव्हता, ही रुदाली होती. त्या रुदालीचं दर्शन हे त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे, मराठी भाषेचा अभिमान आहे, पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत, आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे. आणि आमचं हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे. भाषेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही. पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल. फडणवीस आज जे बोललेत, बातम्या आले सगळीकडे, मी इकडे बातम्या आणल्यात. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड. न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये. आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच. आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत.
पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. आता आशिष शेलारजी पुन्हा एकदा भाषण सुरू होतील. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झालेला आहे. अशा प्रकारची भाषणं आता पुन्हा ऐकायला मिळतील. मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं, मुंबईला हात घालून दाखवावं. काय मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ नाही होत. तर पुष्पावरून ठाकरे आणि शिंदेनी डायलॉगबाजी करत एकमेकांवर निशाणा साधलेला आहे. तो एक गद्दार काल एक बोललाय, जय गुजरात. किती लाचारी करायची. म्हणजे तो पुष्पा पिक्चर पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नाही साला. तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नाही साला. कुछ भी बोलो उठेगा ही नाही. अरे कसा उठणार? आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? म्हणजे विचार मी म्हणतोय. आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? 3 वर्षापूर्वी धोडाला अब उठेगा नहीं साला हा डायलॉग त्यांना शोभून दिसतो. मी नाही बोलत. आता मी बोललो, मी अर्ध्याच दाढीवरून हात फिरवला होता. 3 वर्षापूर्वी 2022ला आम्ही उठाव केला. आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध. तेव्हा ते आडवे झाले. तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत, आडवेच आहेत. आता कुणाचा तरी हात धरून उठण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत. आणि जर दाढीवर पूर्ण असा हात फिरवला असता तर काय झालं असतं याचा विचार त्यांनी करावा. काय म्हणाले, फ्लॉवर का फायर, ते पुढच्या निवडणुकीमध्ये कळेल. तर शिंदेनी उद्धव ठाकरे यांच्यावर वार केला आहे. तर राज ठाकरे यांची स्तुती केली. एकानं मराठीसाठीची तळमळ बोलून दाखवली तर दुसऱ्यानं खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली, अशी टीका शिंदेनी केली आहे. एकाने मराठीबद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली. झेंडा नाही, अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते, पण एकाने मात्र एका वक्त्याने त्यातल्या ते पत्ते पाळलं, पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंगशारदाच्या भाषणात, निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला. त्यामुळे हा फरक आहे. मुलांच्या शाळेवरून केलेल्या टीकेवर राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला. फडणवीस इंग्रजीमध्ये शिकून मुख्यमंत्री झाले असं राज ठाकरे म्हणाले. तर अडवाणी ख्रिश्चन शाळेमध्ये शिकले. अडवाणी यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का, असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय. आता माघार घेतली ना, मग माघार घेतली त्याचं काय करायचं? मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण. वेगळ्या ठिकाणी म्हणजे कुठे? ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, बरं मग पुढे? म्हणजे दादा भुसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले. देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकले याचा काय संबंध? अहो, कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत, याद्या आहेत आमच्याकडे. त्याचं काय करणार आहात तुम्ही? आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी आहे का? फेफरं येईल, फेफरं. हे असले प्रश्न महाराष्ट्रात विचारले जातात. लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूल मध्ये शिकले. हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिकलेले आहेत अडवाणी. दक्षिण भारतामध्ये बघा,
तामिळच्या प्रश्नावरती, तेलुगूच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर येऊन उभे राहतात. पण विचारते तर ना, तुमची मुलं कुठे शिकली आणि तुम्ही कुठे शिकलात? तर सिंहासन खाली करा, ठाकरे येत आहेत. महाराष्ट्राच्या शत्रूंनी आता आवराआवर करावी असा इशारा संजय राऊतांनी दिला. तर आजचा मेळावा पालिकेसाठी होता अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे. आता पुढे म्हणजे जे आता बसले आहेत महाराष्ट्राचे शत्रू सत्तेत, त्याने आवराआवर करायला सुरुवात केली पाहिजे. सिंहासन खाली करो, ठाकरे आए है, अशी घोषणा आम्ही देणार आहोत. पण आजचा मेळावा मात्र मराठी करता नाही आहे, तर महानगरपालिकेच्या सत्तेकरता आहे. भावंडाच्या नावाने एक महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी माणसामध्ये किंवा मुंबईमध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. तर मी मराठी बोलत नाही, दम असेल तर महाराष्ट्रामधून काढून दाखवा अशी मगरुरीची भाषा भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादवने केली. महाराष्ट्रामधील नेत्यांना त्यानं खुलं चॅलेंज दिलं आहे. भाजपचे माजी खासदार दिनेश लाल यादव यांनी थेटपणे कोणत्या नेत्यामध्ये दम आहे मला बाहेर काढून दाखवा असा इशारा दिलेला आहे. और किसी में दम है तो हमको महाराष्ट्र से निकाल के दिखाए. अगर मराठी नहीं बोलने पर मैं नहीं बोलता हूं मराठी, मुझे निकाल के दिखाओ. कोई मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूं कि अगर तुम्हारे अंदर दम है तो मैं मराठी नहीं बोलता हूं, महाराष्ट्र से निकाल के दिखाओ मुझे, रहता हूं मैं. तो ये गंदी राजनीति नहीं करनी चाहिए, मेरा ये कहना है. नीतीश राणे ने कहा है कि सिर्फ हिंदुओं को टारगेट किया जा रहा है, गरीब हिंदुओं को, किसी मुसलमान को टारगेट नहीं किया जा रहा है. जैसे आमिर खान हिंदी मैंने कहा ना, इस तरह की ना गंदी राजनीति नहीं होनी चाहिए. तर मनसेच्या दणक्यानंतर उद्योगपती सुशील केडिया नरमलेला आहे. माझ्या चुकीबद्दल मी माफी मागतो असं केडियानं म्हटलंय. उद्योगपती सुशील केडियानं राज ठाकरे यांची माफी सुद्धा मागितली आहे आणि मनसेकडून सुशील केडियाच्या ऑफिसची आज तोडफोड करण्यात आली. मराठी न बोलण्यावरून सुशील केडियानं मुजोरीची भाषा केली होती. If you look at my past tweeting, the way I've been appreciative of Raj Thakre ji, I'm hopeful he will realize that जब अपने ही अपनों का दम घुटा देते हैं तो गलतियां चारों तरफ होने लगती है. मेरी गलती को मैं स्वीकारता हूं, क्षमा की याचना करता हूं और आशा करता हूं जिनके बस में है कि इस वातावरण को अच्छा करें और सभी के हृदय में साहस आए कि हम मराठी को ज्यादा सरलता के साथ अपना सकेंगे, तो मैं आपका आभारी रहूंगा.